हलाल जिहाद आणि वकफ कायदा या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण आणि गंभीर सूत्रात आपण सर्वांना हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट हे मांडणार आहेत. तत्पूर्वी त्यांचा परिचय समजून घेऊया. श्री सुनील घनवट हे मूळचे फलटण येथील असून गेली 22 वर्ष ते पूर्ण वेळ धर्मप्रसाराचे कार्य करीत आहेत. गड किल्ल्यांवरील जिहादी अतिक्रमण असो किंवा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असो, या प्रत्येक हिंदू विरोधी गोष्टींना जर सनदशीर मार्गाने विरोध केला असेल आणि त्या बऱ्याच उपक्रमांचं नेतृत्व करणारे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट आज येथे उपस्थित आहेत. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना सह्याद्री पुरस्कार आणि वारकरी पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलेले आहे. निरनिराळ्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून ते राष्ट्र आणि धर्माची जी बाजू आहे ते परखडपणे मांडतात. तर आता मी त्यांना विनंती करते की त्यांनी हिंदूंसमोरील जिहादी षडयंत्र या विषयावर आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. धर्म संस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंतभाई आठवले, या ठिकाणची स्थानदेवता ग्रामदेवता यांच्या चरणी वंदन करतो. व्यासपीठावरील संत सद्गुरू नंदकुमार जाधव काका, श्री कमलेशजी कटारिया, श्री कुणालजी मालुसरे हरिभक्तपरायण, सरस्वती महाराज, व्यासपीठासमोरील सर्व संत आणि हरिभक्तपरायण यांना मी भावपूर्ण नमस्कार करतो आणि उपस्थित सर्व धर्मवीरांना अभिवादन. खरं तर आजचं हे देवगिरी प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन होण्यासाठी ज्यांचा पुढाकार आहे, ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमचे मित्र कमलेशजी कटारिया आणि हिंदू जनजागृती समितीच्या मराठवाडा समन्वय कुमारी प्रियांका लोणे, या दोघांच्या पुढाकाराने आजचे हे अधिवेशन होत आहे. आणि त्यामुळे असे भव्य दिव्य आणि आपल्या सर्वांना प्रेरणादायी पण आणि बौद्धिक स्तरावरचं फील्डवरती कार्य करताना दिशादर्शन करणारं हे आजचं हे अधिवेशन आहे. त्यामुळं आजच्या अधिवेशनात आपण शेवटपर्यंत उपस्थित राहूया. या अधिवेशनासाठी संकल्प हिंदू राष्ट्र अभियान आणि हिंदू जनजागृती समिती नाव अतिशय समर्पक आहे की संकल्प आमचा आहे हिंदू राष्ट्राचा आणि संघटनेचं नाव पण आहे संकल्प हिंदू राष्ट्र अभियान. त्यामुळं प्रत्येक क्षणी विचार करताना आपल्या मनात विचार असला पाहिजे, आपला संकल्प असला पाहिजे हिंदू राष्ट्राचा. आणि या ठिकाणी बसलेल्या युवकांच्या उपस्थितीच्या माध्यमातून मला निश्चितपणे सांगावं वाटतं की आपल्या सगळ्यांचं योगदान, आपल्या सगळ्यांचा सहभाग यामुळं 2025 ला भारतातच नव्हे तर पाकिस्तानला तुडवून हिंदू राष्ट्र स्थापन झाल्याचे. त्यामुळं केवळ संकल्प नाही तर कार्य करण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे सगळ्यांनी. आज राम मंदिरचं निर्माण कार्य सुरू होऊन आता लोकार्पण करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपल्याला सांगावं लागेल सगळ्यांना की राम मंदिर तो जाकी है, अभी देवगिरी पुरा बाकी है. या देवगिरी मधला आतंकवाद असेल, हिंदू धर्म विरोधी मंडळी असतील, धर्माविरोधात केलेली वक्तव्य असतील, या सर्वांना संविधानिक पद्धतीने विरोध करून आपलं एक संघटन उभारण्याची वेळ आलेली आहे. आणि आज संपूर्ण देशभरामध्ये जे विविध प्रकारचे जिहाद कार्यरत आहेत, आतंकवाद कार्यरत आहे, या सर्वांमधला प्रमुख कदाचित आपण सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, परंतु नाव ऐकताना त्याचं विस्तृत माहिती आपल्या सगळ्यांना नसेल. या ठिकाणी हलाल जिहाद या संदर्भात विषय ऐकलाय आपण सगळ्यांनी? कोणी कोणी ऐकले हात वर करू शकता की हलाल संदर्भातला विषय ऐकलाय? बरेच जण असे आहेत की 50% जवळ त्यांना हलाल हा विषयच या ठिकाणी माहिती नाहीये. हलाल हा विषय फक्त मटण मांस पुरता मर्यादित नाहीये. हा विषय सरळ सरळ जोडतो अर्थव्यवस्थेशी आणि त्यानंतर जोडला जातो आतंकवादाशी. या ठिकाणी आपल्याला हा लोगो जो दिसतो आहे, बऱ्याचदा आपण उत्पादनं खरेदी करतो परंतु पाहतो काय तर त्याच्यावरती किंमत किती आहे किंवा त्याची एक्सपायरी डेट काय आहे. परंतु आपण सगळ्यांनी आता यापुढे पाहिलं पाहिजे की आपण घरामध्ये तो बिस्किटचा पुडा आणू द्या किंवा तेलाचा
हे सगळं पाहत असताना आपल्याला पाहिलं पाहिजे की या उत्पादनावरती हा लोगो, हा सिम्बॉल, हा ट्रेडमार्क आहे का, आणि जर असेल तर हे उत्पादन आपल्या घरात येणार का? एवढ्या कमी आवाजात येणार का? मग हे हलाल नेमकं काय आहे ते आपण वेगळ्या स्लाइडच्या माध्यमातून समजावून घेऊया. पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येईल की हलाल याचा अर्थ आहे जी गोष्ट इस्लामला मान्य आहे, अनुमती आहे, आणि ज्या गोष्टीची इस्लामला अनुमती नाही तो भाग येतो हरामचा. म्हणजे दारू असेल, स्वीट असेल, रक्त असेल, डुक्करचं मांस असेल, हे सगळं येतं हराम मध्ये. हराम या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. 2 वर्षापूर्वी ईदच्या वेळेस सगळ्यांनी ठरवलं की ईदची खरेदी फक्त आपल्या बांधवांकडनं. तर आमचे अनेक व्यापारी 2:30 वाजेपर्यंत चालणारी दुकानं 8:30ला बंद करून घरी जावं लागलं. एक फक्त फतवा निघाला की अन्य धर्मियांकडनं खरेदी करणं हे हराम आहे. सुरुवात झाली. मग मांस हलालचं कसं होतं तुम्हाला लक्षात येईल. 4 पद्धती वापरल्या जातात. या पद्धतीमध्ये बघा की कापणारा, बकरी असेल, कोंबडी असेल आणि काही असेल, त्या प्राण्याला कापणारा मुसलमान पाहिजे, त्याने कुराणचा कलमा पडला पाहिजे. ते करत असताना त्या बकरीच्या गळीवरती अर्धवट सुरी फिरवायची आणि तिला तडफडत सोडून द्यायचं. तिच्या शरीरातलं पूर्ण रक्त वाहून गेल्यानंतर जे मांस उरतं ते हलालचं असतं. आणि या पद्धतीने त्या बकरीचं तोंड ते कापण्यापूर्वी त्या मक्का आणि काबाच्या दिशेने पाहिजे. यातली एकही गोष्ट नसेल तर ते मांस हलालचं होत नाही. हिंदू पद्धतीनुसार आमच्याकडे झटका मांस म्हणतो आम्ही, खटका पद्धतीचं मांस म्हणतो आणि काही शब्द आपल्या ग्रामीण भागात प्रचलित असेल, परंतु याचा अर्थ एकच असतो की एका घावामध्ये 2 तुकडे. आणि अशा पद्धतीने वापरलेलं मांस हिंदू धर्मीय घरी मांसाहारी हिंदू खाण्यासाठी वापरतात. यात्रा उत्सवात पशुबळी दिला जातो, अनेक गोष्टींसाठी आपण वापरत असतो. परंतु अशा हाल पद्धतीने केलेलं मांस या ठिकाणी उपस्थित असणारे हिंदू खाणार आहेत का? आजपासून याच्यावरती. आणि दुसरा भाग आहे की बऱ्याच जत्रा, यात्रा, उत्सवामध्ये कुठल्या तरी अब्दुल मियाची वाट पाहिली जाते आमच्या देवीला बळी देण्यासाठी, त्या पशुबळी देण्यासाठी. त्याच्या पवित्र हाताने ते कापण्यासाठीच आहे, त्याची वाट पाहिली जाते. तो आल्यावर त्या ठिकाणी कापलं जाईल. कारण आमच्याकडं कापणाऱ्यांची जी बकरी बळी देण्याचा जो पद्धती होती, आमच्याकडे खाटीक समाज होता, त्याच्यामध्ये आता कुठेतरी कमतरता किंवा त्या लोकांनी पुढे जाऊन ते करण्याचा भाग कमी झालाय. म्हणून देवीला जर आमच्या एखाद्या पशुचा बळी द्यायचा असेल, ज्या ठिकाणी पद्धती आहे त्या ठिकाणी जर गोमांस खाणाऱ्याकडनं गोहत्या करणाऱ्यांकडे दिलं तर देवाची किंवा देवीची कृपा होईल की अकृपा होईल? मग या पद्धतीचं मांस आणि मटण यांच्यापुरता हा विषय मर्यादित नाही. मी काही उत्पादन तुम्हाला दाखवतो, पुढे पाहू शकता तुम्ही, पुढच्या स्लाइड मध्ये घेऊ शकतो की या संदर्भात एक अर्थव्यवस्था OIC ग्रुप म्हणून आहे. 2013ला आठवत असेल तर भारतामध्ये इस्लामिक बँकिंगची एक कॉन्सेप्ट आलेली होती. मनमोहन सिंग सरकार होतं, केरळमध्ये अगदी ग्रीन सिग्नल, इस्लामिक बँक आज उद्या चालू होणार. परंतु नवीन सरकार आलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर बदलले, रघुराजन त्या ठिकाणी आले. त्यांनी सांगितलं की धर्माच्या आधारावर कुठलीही बँक चालणार नाही. त्यानंतर त्याला पर्याय काढायला सुरुवात केली आणि मग मलेशियामध्ये कौलालंपूरमध्ये एक बैठक झाली 57 मुस्लिम देशांची आणि त्यांनी ठरवलं, त्या ग्रुपचं नाव आहे OIC ग्रुप, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं की मुस्लिम राष्ट्रांमध्ये, 57 मुस्लिम राष्ट्रांमध्ये कोणीही कुठलेही पदार्थ जर एक्सपोर्ट करणार, निर्यात करणार तर हलाल हे कंपल्सरी आहे. तो लोगो असेल तरच आम्ही ते घेणार, कारण आमच्या धर्मासाठी ते मान्य आहे. आणि त्याच्या माध्यमातून एक अर्थव्यवस्था उभी केली जाते. पुढे आपण पाहणार आहोत या ठिकाणी HSBC बँकचे रेफ हनीफ नावाची व्यक्ती आहे, कुठल्या तरी गल्ली बोळातल्या मुल्ला मौलवींनी बनवलेली ही अर्थव्यवस्था नाहीये, उच्च शिक्षित लोकांनी बनवलेली ही अर्थव्यवस्था आहे. आज हल्दीरामच्या उत्पादनावरती हलाल आहे, कॉर्नेटो चिप्स हलाल आहे, बिग कोला कोल्ड ड्रिंक्स हलाल आहे. त्यानंतर पुढची काही उत्पादनं पहा, मॅगीचं चिकन क्यूब हलालचं आहे. फलटण सातारा जिल्ह्यातली साखर कारखाना, साखरेचं आपण 5 किलोचं एखादं प्लास्टिकची पिशवीमध्ये साखर विकत आणतो, पण त्या पोत्यावरच लिहिलंय बघा, आधीची स्लाइड घ्या, त्या गोलामध्ये आधीची पलीकडे दिसतंय सगळ्यांना की हलाल सर्टिफाईड लिहिलंय, खाली फसाय पण आहे. फसाय म्हणजे फूड स्टँडर्ड अँड सेफ्टी म्हणजे अथॉरिटी ऑफ इंडिया. ही सरकारची ऑथोराइज एजन्सी असताना दुसऱ्यांची आवश्यकता आहे का? FDA फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग, औषधांना मानांकन देणारा सरकारचा विभाग
मग असं असताना हे कशासाठी आमच्या सरकारच्या या एजन्सीजवर विश्वास नाही लोकांचा? हे सर्टिफिकेट देण्याचं काम करतायत 5 मुस्लिम एनजीओज. त्याच्या पुढच्या स्लाइड मध्ये पाहू शकता तुम्ही. आज कॉस्मेटिक्स मध्ये हलाल आलेलं आहे, ऑर्गॅनिक इंडिया सुद्धा हलालचा आहे, श्री तुलसी अर्थ सुद्धा हलालचा आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं याच्यामध्ये तर 100% अनसेंटेड शॅम्पू हलालचा आहे. हे लिपस्टिक आहे, नो पिग फॅट म्हटलंय, पण तेवढं कारण नाहीये त्याच्यामध्ये. याच्या पाठीमागं खूप मोठी अर्थव्यवस्था आहे. आपण पाहू शकता पुढं की हिमालयाची सगळी उत्पादन हलालची. मुळातच 1934 कंपनी आहे आणि आपल्या देशामध्ये 100% हलालचं विकते. आमच्याकडे फेस पॅक टूथपेस्ट म्हणून चांगलं म्हणून हिमालय म्हणून आमचं वाटतं, परंतु हे जर आणत असाल त्या मालकाचं सर्टिफिकेट पहा तुम्ही की तो म्हणतो माझी सगळी उत्पादन हलालची आहे. पुढे पाहू शकतो आपण याच्यामध्ये हल्दीरामचे सर्टिफिकेट आहे, 4 क्रमांकाचं हलाल सर्टिफाईड आहे त्यांची कंपनी. पुढे जर पाहिलं तर हलालचा फॅशन शो. आता मुळातच या ठिकाणी या बुरख्यामध्ये काय फॅशन आहे ती मला कळत नाही याच्यामध्ये, पण त्यात पण आता हलालची फॅशन आणलेली याच्यामध्ये. हे सुद्धा बघितलं तुम्ही तर पुढे आणखी पाहू शकता की डेटिंग साईट आपल्याकडे लव्ह जिहाद आधीच कमी आहे म्हणून की काय आता डेटिंग साईट वरती आमच्या मुली रजिस्ट्रेशन करतात आणि याच्यामधून सुरू होतो लव्ह जिहाद. हलालची डेटिंग साईट आलेली आहे. आता या ठिकाणी ओव्हन असेल, फ्रीज असेल, हे सुद्धा हलाल झालेलं आहे. यानंतर कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये सुद्धा हलाल आलेला आहे. शरिया मॉडेल वरती दिसतंय तुम्ही, इंडिया फर्स्ट शरिया लॉ कॉम्प्लायंट हलाल रेसिडेन्शियल प्रोजेक्ट. हा केरळ मधला एक हिरो आहे, त्यांनी जाहिरात केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाला अर्धा पान आलेली जाहिरात. आमच्याकडे एखाद्या हिंदू बिल्डरनं बिल्डिंग बांधली आणि बाहेर लिहिलं की नॉन हिंदूंसाठी एकही फ्लॅट मिळणार नाही, तर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू होते. परंतु या ठिकाणी धडधडीत जाहिरात दिली जाते आणि हे केरळमध्ये नाहीये. आज आमच्या संभाजीनगर सारख्या ठिकाणी सुद्धा आलंय का हे आपल्याला शोधावं लागेल. पुढे जाऊन पाहू शकता हे हॉस्पिटल हलालचं आहे. पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येईल की आता टुरिझम मध्ये पण हलाल आलेला आहे. त्यानंतर ही जे कॅसिनो वगैरे चालतात गोव्यासारख्या ठिकाणी त्याच्यामध्ये हलाल आहे. मॅकडोनल्ड, KFC, बर्गर किंग, पिझ्झा हट या सगळ्या कंपन्या 100% हलाल सर्टिफाईड आहेत. त्यांच्या इथं स्लोगन ज्या लिहिल्या त्या अंडरलाईन करून दाखवल्यात. ऑल ओव्हर रेस्टॉरंट हॅव हलाल सर्टिफाईड 100%. पिझ्झा बर्गर जर खायला जात असाल तर अजिबात जाऊ नका. खायचं आहे तर घरी बनवून खा. परंतु हे मॅकडोनल्ड हे सगळे 85% हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी करून 15% मुसलमानांना खुश करण्यासाठी आम्हाला हलालचं खाऊ घालतात आणि 100% आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे आज सिल्लोड मध्ये उद्घोष झाला पाहिजे की मॅकडोनल्डच्या पिझ्झा बर्गर वरती मॅकडोनल्ड, KFC, बर्गर किंग आणि पिझ्झा हट या सगळ्या कंपन्या ज्या आहेत आमच्या छत्रपती संभाजीनगर मधून काय झाल्या पाहिजे. फक्त तुमच्या पुस्तक ठेवू नका, हे सगळ्यांना सांगा, कारण आमचा धर्म भ्रष्ट करून या ठिकाणी हे सगळं केलं जात आहे. 1250 हून अधिक शेअर मार्केटमध्ये यांच्या कंपन्या आहेत. आता हलालचं मार्केट काय तुम्ही लक्षात घ्या. पुढे पाहू शकता की सायझिंग अप टू 2.1 ट्रिलियन US डॉलर आपल्या देशाची इकॉनॉमी चालली आहे. 3.7 ट्रिलियन US डॉलर यांची इकॉनॉमी 9 वर्षांमध्ये झालेली आहे. 2.1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर. कल्पना करा, अख्खा पाकिस्तान, चीन विकत घेऊ शकतात एवढी यांची अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. आणि हे सर्टिफिकेट देण्यामध्ये कोण कोण आहे आणि कुठल्या संघटना आहेत हे पाहू शकतो आपण याच्यामध्ये. हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जमियत उलेमा हिंद महाराष्ट्र नीट, जमियत उलेमा हिंद हलाल ट्रस्ट, हलाल काउन्सिल ऑफ इंडिया, ग्लोबल इस्लामिक सीरिया सर्व्हिसेस. एक तरी संघटना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे का? एक तरी त्यातली कंपनी महाराष्ट्र शासनाची आहे का? नाही. मग यांना अधिकार कोणी दिला? या सेक्युलर देशामध्ये अशा या धर्मांध संघटनांना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला? केवळ चॅरिटीच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी हे सर्टिफिकेट दिलं जातंय. पैसे किती घेतात बघा. कुठल्याही प्रकारच्या उत्पादनावरती जर शिक्का मारायचा असेल तर 3 वर्षांसाठी एका उत्पादनाला 60,000 रुपये आणि एका उत्पादनावरती समजा तुम्हाला शिक्का मारून घ्यायचा, हलाल सर्टिफाईड करायचंय तर 47,000 रुपये एका वर्षासाठी घेतले जातात. प्रत्येक वर्षी रिन्युएट करायला लागतं, त्याचे 20,000 वेगळे घेतले जातात. एक साधं उदाहरण घ्या.
500 उत्पादनं आहेत. 500 गुणिले 47,000 झाले किती? आणि ही रक्कम हल्दीराम थोडी स्वतःच्या खिशातनं घालतोय. आज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने आतंकवाद्याला मदत केली आहे असं मी या ठिकाणी जाहीर आपल्या सर्वांसमोर वक्तव्य करतो. कसं करतो? तर हल्दीरामचं उत्पादन घेऊन येतो, तो हलाल सर्टिफाईड करण्यासाठी पैसे देतो आणि या पैशाचा वाटा 1 रुपया 2 रुपया त्या उत्पादनाच्या माध्यमातून कोण उचलतं? तुम्ही आम्ही उचलतो. म्हणजे आम्ही जर हल्दीरामचं एखादं पॅकेट घेतलं तर पैसा कुठे जातोय? आतंकवाद्यांना मदत करण्यासाठी. त्यामुळे बांधवांनो, आज विदेशी कंपन्यांवर तर बहिष्कार टाकलाच पाहिजे, पण हल्दीराम असेल, बिकानेर असेल, पार्ले असेल, हिंदुस्तान लिव्हरची सगळी उत्पादनं हलाल सर्टिफाईड आहेत. तुमचं इबा कॉस्मेटिक, आशीर्वाद आटा, वाडीलाल आईस्क्रीम, क्वालिटी आईस्क्रीम हलाल सर्टिफाईड आहे. अशा अनेक उत्पादनांमध्ये आज हलाल आलेला आहे. या ठिकाणी आणखी धक्कादायक गोष्ट की हे सर्टिफिकेट देण्यासाठी जी त्यांची एक इन्स्पेक्टर म्हणून टीम येते, त्यांनी आता असं कंपल्सरी केलंय की पूर्वी हे नव्हतं, पण 6 महिन्यापूर्वी त्यांनी आता सुरू केलंय की हलालच्या उत्पादनाला सर्टिफिकेट द्यायचं असेल तर तुमच्या उत्पादन युनिट मध्ये, प्रोडक्शन युनिट मध्ये 5 मुसलमान कंपल्सरी पाहिजे. 5 चे उद्या 25 होतील आणि 25 चे 500 होतील. आज आमच्या लोकांचा रोजगार, युवकांचा रोजगार कुठे जाणार आहे याचा विचार आपण करणं आवश्यक आहे. आणि आज या पद्धतीने जर वाढत गेलं तर भवितव्यामध्ये अख्खा देश विकत घेऊ शकतात, एवढी प्रचंड ही अर्थव्यवस्था आहे. हे फसायचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे आपल्या याच्यामध्ये असतं. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर या आतंकवाद्यांना कशी मदत केली जाते ते या ठिकाणी पाहू शकतो आपण की जमियत उलेमा हिंद 700हून अधिक आतंकवाद्यांच्या केसेस चालवते याच्यामध्ये आणि त्यातल्या 192 केसेसला रिझल्ट आलेला आहे. त्यांनी त्या आतंकवाद्यांच्या केसेस चालवणाऱ्या लोकांना मदत केली आहे. मगाशी म्हटलं ही मदत कुठे जाते? जमियत उलेमा हिंदच्या माध्यमातून. हे पहा सगळ्यांनी. पुढे पहा, पुढच्या स्लाइड मध्ये जमियत उलेमा हिंद प्रोव्हाइड्स लीगल एड इन मेनी केसेस. 700हून अधिक केसेस आहेत त्याच्यामध्ये. हे जमियत उलेमा हिंद या आतंकवाद्यांचा कायदेशीर मदत करते त्यांना. आज जर हे पाहिलं तर या उत्पादनावरती आपण बहिष्कार पूर्णपणे टाकला पाहिजे. हलालचा हा ग्रंथ आपले राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे हे जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी या ग्रंथाचं संकलन केलेले. या ग्रंथाचे लेखक आहेत. वेळेच्या अभावी मी सगळा विषय सांगत नाही, परंतु हा ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहे. केवळ 3च मागण्या या ठिकाणी आहेत आपल्या. या कंपन्या कुठल्या आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. झाली पाहिजे ना? त्याचबरोबर या मॅकडॉनल्ड, KFC सारख्या विदेशी आस्थापनांवरती पूर्ण बंदी आली पाहिजे. अगदीच आवश्यक असेल तर हलाल सर्टिफिकेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने द्यावं, जेणेकरून सगळा पैसा आपल्या देशाच्या ताब्यात येईल आणि हलाल उत्पादनांचा सिल्लोड मधून, संभाजीनगर मधून, महाराष्ट्रातून आणि देशातून हद्दपार करण्याचा संकल्प आजपासून जे जे हिंदू युवक करतात त्यांनी हात उंचावून आपलं समर्थन द्यावं की हलालचा आम्ही आजपासून बहिष्कार करतो आहोत. बहिष्कार, बहिष्कार, बहिष्कार. आणि याबाबत एक विशेष करून पुढची वक्तची स्लाइड घेऊ शकता. विशेष करून योगी सरकारचं अभिनंदन या ठिकाणी करावं असं वाटतं, कारण पहिल्यांदा देशातलं कुठलं राज्य असेल तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश राज्य की यांनी हलाल उत्पादनावरती बंदी घातली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी उत्पादनं विकली जातात तिथे छापे मारायला सुरुवात केली आहे. मी आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्याने क्रमांक पटवावा आणि या ठिकाणी हलाल उत्पादनांचा बहिष्कार. या ठिकाणी माझ्याकडून 4 मिनिटं आहेत, तर आपण वक्फ बोर्डच्या माध्यमातून दुसरा होणारा आघात पाहूया. हे वक्फ बोर्ड काय आहे? 1925 ला ब्रिटिश सरकारने मुसलमानांची संपत्ती संरक्षित करण्यासाठी बनवलेला कायदा. त्यानंतर काँग्रेसने त्यात अमेंडमेंट केलं. 1995 ला हा कायदा व्यवस्थित वक्फ ऍक्ट म्हणून आला. 2013 ला त्याच्यात अमेंडमेंट झाल्या. हा कायदा एवढा भयानक आहे की तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात आणि तुमच्या घरी जर नोटीस आली की आजपासून तुमच्या घराची, मंदिराची, मठाची, सार्वजनिक गायरान आणि शासनाची जागा ही वक्फ बोर्डची आहे, तर तुम्हाला वेळ असतो फक्त 2 महिन्यांचा त्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी. आणि जर 2 महिन्याच्या तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही तर ही सर्व जागा कायम स्वरूपी त्या वक्फ बोर्डच्या नावावरती होते.
एकही शब्द मी तुम्हाला वाढवून चढवून सांगत नाही. या ठिकाणी काही स्लाइडच्या माध्यमातून आपण पाहू की कशा प्रकारचे हे सगळे अधिकार या वक्फ बोर्डला दिलेले आहेत. पुढची स्लाइड घेऊ शकता. मग काशी मथुराचा जो लढा चालू आहे ज्ञान व्याप्तीचा, याच पद्धतीने वक्फच्या माध्यमातून कशा प्रकारे त्रास झाला यासाठीचा आहे. वक्फला दिलेले अधिकार कोणत्याही मालमत्तेला किंवा त्या मालकाला पूर्व सूचना द्यायची असं बंधनकारक नाही. तुमची मुंबईमध्ये किंवा पुण्यात फ्लॅट आहे, तुम्हाला नोटीस घरी आली पाहिजे, तुम्हाला कळवलं पाहिजे, अजिबात कंपल्शन नाही त्यांना. तुम्हीच हे बघायचं. चुकून नाही कळालं तर तुमची जमीन गेली. पुढे पाहू शकता की वक्फ बोर्डच्या माध्यमातून चाललेला हा भूमी जिहाद आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं, पुढच्या स्लाइड मध्ये घेऊ शकतो की या संदर्भात नोटीस देणारा वक्फ बोर्ड, चौकशी करणारा वक्फ बोर्ड, न्याय देणारा वक्फ बोर्ड. न्याय मिळू शकतो का? छत्रपती संभाजीनगरला वक्फ बोर्ड आहे, एवढे प्रचंड अधिकार दिले त्या ठिकाणी त्यांना की या संदर्भात हायकोर्ट सुद्धा त्यांचा निर्णय बदलू शकत नाही. पुढे 2-3 उदाहरणं सांगतो की वक्फ कायदा रहित करावा यासाठी आपली जी मागणी आहे, या मागणीच्या माध्यमातून काही उदाहरणं आपल्या सर्वांना सांगतो की आज मी बीड जिल्ह्यात गेलो. कंकालेश्वर मंदिरची 12.5 एकर जमीन, आपल्या शनी शिंगणापूर मंदिराची 21 एकर जमीन, नगर जिल्ह्यामधल्या अनेक ठिकाणच्या मंदिरांच्या जमिनी, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातल्या निफाड मधली 500 एकर जमीन, अशा अनेक जमिनींवरती वक्फ बोर्डनं दावा लावलेला आहे. भयानक असं हे षडयंत्र आहे आणि म्हणून हा कायदा रहित झाला पाहिजे, मागणी केली पाहिजे. या संदर्भात यांना एवढे अवास्तव अधिकार दिले की याच्यामध्ये काम करणाऱ्या नोकरांना पब्लिक सर्वंट याचा दर्जा दिलेला आहे. सरकारी नोकर, पैसा आम्ही टॅक्सद्वारे जो देतो तो सगळा पैसा यांचा पगार देण्यासाठी जातो बांधवांना. म्हणजे तुम्ही आम्ही पैसा टॅक्स साठी द्यायचा आणि या वक्फ बोर्डच्या कर्मचाऱ्यांना द्यायचा. आज द्वारिका पेठावरती त्यांनी स्वतःच दावा लावलेला होता. नशीब ते न्यायालय गुजरातचं सेक्युलर होतं म्हणून निर्णय दिला. अहो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? श्रीकृष्णाची भूमी, या ठिकाणी तुम्ही दावा लावता. तमिळनाडू जिल्ह्यातल्या तिरुचिरापल्ली म्हणून एक जिल्हा आहे, त्यातलं चिरू ते तिरई गाव आहे. 2500 वर्षापूर्वीचं गाव, स्वामी चंद्रशेखरानंदांचं मंदिर, त्या ठिकाणच्या पूर्ण गावावरतीच दावा, त्या मंदिरावरती दावा. अहो, तुमचा इस्लाम तरी निर्माण झाला होता का 1400 वर्षापूर्वीचा आहे, आणि आता या 2000 वर्षापूर्वीच्या मंदिरावर आणि त्या ठिकाणच्या जमिनीवर तुम्ही दावा लावता. त्यामुळं हलालचा विषय असू द्या किंवा वक्फ बोर्डचा विषय असू द्या, अतिशय भयानक आणि गंभीर असं संकट आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तुमच्या समोर एवढ्यासाठी मांडला की आज या ठिकाणी जे काही 300-400 मावळे जमलेले आहेत, आजपासून हा विषय गावागावात पोहोचवा की हलाल जिहादचा बहिष्कार झाला पाहिजे, हलाल उत्पादनांचा, आणि वक्फचा कायदा रहित करण्यासाठी मागणी केली पाहिजे. या संदर्भातली मागणी जी आपण केलेली आहे ती मागणी अशी आहे की वक्फ कायदा तत्काळ रहित करावा. सर्व मालमत्ता त्याची जप्त करून सरकारच्या स्वाधीन करण्यात यावी किंवा ज्या मालकाची त्यांच्या स्वाधीन करण्यात यावी, आणि अशा प्रकारचा देशद्रोही कायदा बनवणारे, त्याचे नियम बनवणारे, त्या वक्फ बोर्ड मधल्या सगळ्यांवरती राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावं. कारण ही जमीन आहे देशभरातली 8 लाख एकर जमीन. महाराष्ट्रात 1 लाख एकर आहे. आपल्या डिफेन्स मिनिस्टरी म्हणजे आपलं संरक्षण खात्याची जमीन आहे 18 लाख एकर, आणि रेल्वे खात्याची जमीन आहे 12 लाख एकर, आणि त्यानंतर सगळ्यात जास्त जमीन कोणाकडे असेल त्या वक्फ बोर्डकडे आहे. 2009 ला होती 4 लाख एकर आणि अवघ्या 13 वर्षात झालेली आहे 8 लाख एकर जमीन. काही इराक, इराण, पाकिस्तान मध्ये मागली आहे. ही आमची तुमची जमीन आहे, आपल्या हक्काची जमीन आहे. तुम्हाला 47 ला जर वेगळा पाकिस्तान दिलाय तर हिंदुस्थानच्या प्रत्येक भूमीच्या इंचावरती हिंदूंचा अधिकार आहे आणि या देशातल्या नागरिकांचा अधिकार आहे. ही भूमी अजिबात आम्ही हडप होऊ देणार नाही, आणि यासाठी वक्फ कायदा रहित करण्याची मागणी आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून करतो. एवढाच विषय आपल्या या ठिकाणी मांडतो आणि माझ्या वागेला सद्गुरू चरणी विराम देतो. नमस्कार.